रांगतात, रांगणारे भगवान भिंतीच्या आधारे चालण्याचा प्रयत्न करतात. देव चालायला लागले. चालता चालता देवाना साऱ्या गोकुळामध्ये चक्कर मारावी. आणि देवाना मोकाट फिरले नाही, आपले लेकर मोकाट फिरतात. भगवान परमात्मा विनाकारण फिरले नाही, गोपाळांचं संघटन केलं. कारण मोठ्या सत्तेला उलथून पाडायचं होतं. कंसाच्या छोट्या छोट्या गोपाळांना एकत्र केलं. आणि उगीच देव डॉक्टर असल्यासारखे त्यांच्या हाताला पहा, त्यांच्या पाठीचे कणे पहा, त्यांच्या बरगड्या पहा. कार्य म्हणे नाक दाबलं तर जीव निघून जाईल, एवढी तुमची तब्येत खराब. काही खायला मिळतं का नाही घरात? भगवान दही दूध ताकलोणी होतं तयार, पण ते आम्हाला नाही विकायला जातं. खायचं का तुम्हाला? हो लाला, खूप खावंसं वाटतं. गोपाळांना वाटलं याच्या घरी 9 लाख गायी आहेत, 10-5 गायींचं खाऊ घालेल आपल्याला. देवा तुझ्या घरचं खाऊ घालणार आहेस का? म्हणे अजिबात नाही. माझ्या घरचं काय फुकट आलं का? मी फुकट कोणाचा काटा सुद्धा काढत नाही बरं का. त्याचा स्वभाव आहे, घेशी तेव्हा देशी, ऐसा अससी उदार. पण कुठलंही धर्माचं कार्य असो त्याच्यात दान देण्याचा माणसानं प्रयत्न करावा. तो सप्ताह असेल, तो कथायज्ञ असेल, तो कीर्तन यज्ञ असेल, तो नामयज्ञ असेल, एखाद्या मंदिराचं बांधकाम असेल, तीर्थक्षेत्र असेल, अन्नदान असेल, तिथे माणसानं दान करावं. का? तिथे सत्कर्मात केलेलं दान जगाच्या बापाला जाऊन पोहोचतंय. मग त्याला दखल घ्यावी लागते. यानं दिलंय आपल्या कामामध्ये, त्याच्या घराची काळजी घेणं त्याची जबाबदारी असते. म्हणून देत जावं, दान करत जावं. जर संत त्याचा स्वभाव तोंडानं सांगतात, आपण का भरवसा ठेवायचा नाही? दिल्या घेतल्याशिवाय तो कुणाचं काम करत नाही. भगवान म्हटले मी फुकट देणार नाही तुम्हाला, माझ्या घरचं काही फुकट आलं नाही. मग कृष्णा कसं खायचं? म्हणे प्रयत्न करू आपण, प्रयत्नानं मिळू. याचा अर्थ असा आहे, जगाचा मालक या मृत्यूलोकामध्ये, हे मृत्यूलोक म्हणजे कर्मभूमी. माझ्या ताई दादांनो बरं का, ऐका, माझं बोलणं फार मोलाचं सांगणार आहे. निवांत सोफ्यावर बसलेले काही लोक असतात, तब्येतच बरी नाही, काही झालेलं नसतं तरी पण गटागट गोळ्या खातात आणि उगीच नाटक करतात. खूप दुखतंय, असं होतंय, तसं होतंय, तब्येतच बरी नाही, अशी जे आईत खाऊ असतात ना, तर यांची दखल देव सुद्धा घेत नाही. कारण ही मृत्यूलोक जे आहे ना, ती कर्मभूमी आहे. इथे कर्म करणाराचं कौतुक जगाचा मालक करतोय, त्याच्या सोबत असतोय देव. पण कर्तव्य पार पाडा, कर्तव्याला पाठ फिरवू नका. आयतं खाणाराला देव, आयतं खाणारा माणूस देवाला आवडत नाही. आणि आयतं खाणाराचं नाव सुद्धा जगात कधी होत नाही. या जगात नाव होईल कुणाचं? जो कष्ट घेईल, जो कर्तृत्व करेल, जो कर्म करेल, जो कर्माला प्राधान्य देईल, तो माणूस सुखी पण होईल आणि त्याची कीर्ती सुद्धा होईल. हा कष्ट पडतील त्याला, संघर्ष असेल त्याच्या जीवनामध्ये, पण त्याच्या त्या संघर्षाने त्याची कीर्ती होणार आहे. आयतं खायचं नाही, फुकट कुठं मिळेल का याची वाट पाहायची नाही. कर्तृत्व करा, कर्म करा, कष्टानं खा, बस समाधानानं जगाल. आणि जर आयतं कुठं मिळतंय हे जर तुमच्या लक्षात असेल तर असं आयतं खाणाराला देव रुजू नाही. आयतं खाणाराचा देवाला सुद्धा राग येतो. म्हणून काही ना काही का असेल आपण आपलं कर्तव्य कर्म करत राहिलं पाहिजे. देवाचे मित्र होते, हे जगाचा मालक होता, तरी पण फुकट दिलं नाही त्यांना. अगोदर त्यांच्याकडनं चोरीच्या कामामध्ये त्यांना सहभागी करून घेतलं. चला म्हणे चोरी करू आपण, सगळेजण माझ्या मागे मागे चला. भगवान परमात्मानं सगळ्यांना गोळा केलं. सगळ्या गोपाळांना घेऊन विश्वाचा मालक चोरी करण्यासाठी निघाला. रोज घरफोडी, रोज एका गवळणीचं गाऱ्हाण. यशोदे ग तुला येईल राग, 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 यशोदे
कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे। ए यशोदे, आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं सांग बरं। अगं किती खोड्या करते तुझं लेकरू, तुला माहिती आहे? एक तर गवळण म्हटली, बाई यशोदे, माझा मोठ्या पोटाचा सासरा दारात झोपला होता, तुझा कृष्ण आला, त्यानं दह्याचा डेरा माझ्या सासऱ्याच्या पोटावर फोडला। सासरा दमदार होता म्हणून वाचला, नाही तर तिथंच वैकुंठवासी झाला असता। तुझा कृष्ण एक खोड्या करत नाही ग। यशोदा माईने विचारलं, कृष्णा तू खोड्या केल्या? हा एवढा नाटकी आहे ना, असं का चेहरा त्यानं केला की आईला आपल्याच लेकराची दया आली आणि आईनं कृष्णाला दरडा व्हायचा ना, तर याच गवळणीला म्हणते, का ग 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी खेळे खेळ माझे गाव का लटकाची घेता आडगे गोकुळच्या नारी। माझ्या लेकरावर आळ घेऊ नका। कोणी म्हणती माठ माझा फोडतो पदर, माझा ओढतो शाल माझा पडतो, खोट नाट बोलू नका, खोट नाट बोलू नका, खोट नाट बोलू नका, सारं राणी खरं तुम्ही सांगा मला ग कोणी, खोट नाट बोलू नका, सारं राणी खरं तुम्ही सांगा मला ग नका आळ घेऊ बाळावरी, नका ना आळ घेऊ बाळावरी, नका ना आळ घेऊ बाळावरी, माझ्या लेकरावर आळ घेऊ नका। काही गवळणी म्हटल्या, याच्या खोड्या थांबत नाही, याची आई पण ऐकून घेत नाही, नेमकं करावं तर काय करावं। एक गवळण म्हटली, काळ्या माझ्या घरी येऊन दाखव, तुला बांधूनच टाकते। भगवान परमात्मानं काय केलं, त्याच्या घरी जायचं ठरवलं बरं का। गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो हिचा घर नंबर फोन नंबर पूर्ण ॲड्रेस लिहून घ्या, हिच्याकडं आज आपल्याला जायचं। तिला पण वाटलं हा काळा आज येणारच। ती रात्रभर जागी राहिली पण भगवान गेलेच नाही। ती म्हटली, बाई मी रात्रभर जागी राहिले पण हा आलाच नाही, बहुतेक मला दुपारी झोप लागल आणि हा चोरी करायला येईल। पण ती पण फार चतुर होती, तिनं घराच्या मध्यावर शिंक बांधलं, ते शिंक्यावर डेरा ठेवला, त्यात दही दूध ताकलोणी काय असेल ते, त्याच्यावरती एक ताट ठेवलं, पात्र परात म्हणतो त्याला ग्रामीण भागात आपण। त्या ताटामध्ये गच्च पाणी भरून ठेवलं आणि त्याच्यावर घंटा बांधली आणि खाली ती झोपली। तिचं नियोजन काय, पहिली गोष्ट हा येईल, डेऱ्याला जर धक्का दिला ताटातलं पाणी माझ्या तोंडावर पडल आणि घंटा वाजली की मी उठल। ती फार नियोजनानं तिनं व्यवस्थित आराम करते, पण भगवान परमात्मा म्हणतात, बाई तू किती चतुर राहा ग, मी चतुराचा बाप आहे। चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मी चतुराचा बाप आहे। भगवान परमात्मा ती दुपारी झोपली, तिच्या घरी आले। गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो गवळण चतुर आहे बरं, पण आता हे शिंकावर त्याच्यावर परात आहे, त्याच्यावर घंटी बांधलेली आहे, म्हणजे सहजासहजी लोणी हाताला लागणार नाही। जा पटकन यमुनेतून कमळाच्या नळ्या घेऊन या। ते यमुनेमध्ये लेकर गोपाळ कमळाच्या नळ्या आणायला गेले। कमळाचं देठ असं असतं, दांडी बाहेरून गोल असते ना आतून पोकळ असते, तर ती कमळाची दांडी घेतली, एकाला एक जोडली आणि देवानं दही अंडी केली, खाली 4 गोपाळ, वर 3, वर 2 आणि त्याच्या सगळ्यात वर 1। भगवान गेले, भगवंतानं एक टोक त्या नळीचा त्या ताटामध्ये टाकलं आणि दुसऱ्या टोकानं सांगितलं, पोरांनो पाणी उडून घ्या, आवाज नाही आला पाहिजे। पाईपलाईन केली म्हणा की आपल्या भाषेमध्ये। ताट रिकामं झालं आणि घंटीला दरडावून सांगितलं, घंटी सगळ्या गोपाळांनी खाईपर्यंत कुणी तू बोलायचं नाही, तू बडबड करायचं नाही। घंटी म्हटली, बॉस तुमची आज्ञा असल्यावर मी कशाला बडबड करणार, मी आता हाताची घडीन तोंडावर बोट शांत बसते। कोण म्हणताय?
मंदिरात घंटा वाजते की नाही, घन 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 घन, देवपूजा करताना ती घंटी असते ना छोटी, तिनं सांगितलं आता शांत बसणार, मी काहीच बोलणार नाही. भगवान परमात्मानं डेरा खाली घेतला, शिंक तोडून घेतलं, त्यातलं लोणी साऱ्या गोपाळांना खाऊ घातलं. जे ताट रिकामं झालं होतं ना पाण्याचं, त्याच्यात एक गोळा ठेवला. त्याला सवय होती अगोदर साऱ्यांना खाऊ घालणार आणि शेवटी स्वतः खाणार. आपली सवय वेगळी आहे. आपण म्हणतो माझ्याच पात्रावर भात आला पाहिजे, शेजारचा उपवाशी मेला तरी चालेल, आपलं पोट भरलं म्हणजे भात झालं. पण देव साऱ्यांना खाऊ घालायचे, सगळ्या शेवटी उरलं तर स्वतः खायचे. साऱ्यांना खाऊ घातलं. एक घास उरला होता, तो लोण्याचा गोळा ताटात ठेवला. देवानं डेरा फोडला, त्याचे तुकडे तिच्या बाजेवर ठेवले, कडेला. ती जिथं झोपली होती तिथं राहिलं कडं. ते कडं घातलं तिच्या गळ्यात, शिंक तोडलं घातलं तिच्या पायात. आता मुकाट्यानं जावं का नाही यानं? आता यानं काय केलं, ते ताटामध्ये लोणी ठेवलेलं होतं ना, ते लोणी उचललं. जसा त्यानं स्वतःच्या ओठाला हात लावला लोण्याचा, न वाजवता घंटी घन 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 वाजायला लागली. घंटी घन 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 वाजते. गवळण जागी झाली. देवानं डोळे फाडून पाहिलं त्याच्याकडे. का ग घंटी, तुला काय सांगितलं होतं बडबड करू नको, आणि तू खुशाल, तुला काहीच धक्का बुक्का न करता तू वाजायला लागली, आवाज करायला लागली. भगवान, मी काही आगाऊपणा केला नाही, मी फक्त ड्युटी निभावली, माझी ड्युटी. म्हणे काय ड्युटी तुझी? म्हणे भगवान, जेव्हा तुम्हाला नैवेद्य दाखवला जातो तेव्हा ब्रह्मांडाला कळावं जगाचा मालक आता जेवायला लागलाय, ही माझी ड्युटी आहे देवा. ती ड्युटी मी माझी बजावली. मी जर माझं काम चोखपणे केलं नाही तर मला ड्युटीवरून काढून टाकतील, माझ्या कामावरून काढून टाकतील. आणि देवा, कामावर तर येण्यासाठी बरेच जण टपलेले आहेत, कारण बेरोजगारांची संख्या वाढलेली. भगवान, मी माझं काम केलंय, साऱ्या जगाला तू खाऊ घालणारा. अरे प्रत्येक जीव जेवलाय का नाही, खाल्ला का नाही त्याची दक्षता घेतो. मग जगाला जो खाऊ घालणारा तो खाताना जगाला कळावा, आता त्यानं सुद्धा खाल्लंय पोटाला पोटभर, त्याच्यासाठी मी आवाज करते. पण ही गवळण झाली जागीन, पकडलं तिनं कृष्णाला. ती म्हटली चल आता काट्या काळ्या चोरट्या, आता तुला पकडून घेऊन जाते यशोदेकडे. पण तिला अहंकार झाला. ती म्हटली मी कृष्ण पकडला, मी कृष्ण धरला, मी कृष्ण धरला. भगवान म्हटले हिला मी म्हणजे अहंकार जागा झाला. पण पूर्वीच्या काळी गोकुळामध्ये आजही पहा तिकडे पद्धत आहे तोंडावर घुंगट घेण्याची. आता आपल्या डोक्यावर पदर ठेवीनात, पण तिकडे घुंगट घेण्याची पद्धत. असा घुंगट घेतलेला अर्धा पडदा घुंगटचा त्या पदराचा कृष्णाला हाताला धरलं. चल म्हणे काळ्या, तुला घेऊन जाते, तुझा खूप गोंधळ झाला आता गोकुळात. देवाच्या लक्षात आलं आता हिच्या हातातून कसं सटकावं आपण. तिचा एक दीर होता, त्याचं नाव होतं वाकड्या. तो देवाच्या बाजूबाजून चालला म्हणे कृष्णा, आता जर तू आईच्या हाताला लागला तर सगळी आपली टीमचा भांडाफोड होऊन जाईल. सगळं आतापर्यंतच्या चोऱ्या उघडकीस येतील, कारण एक जरी चोर पकडला तर सारी साखळीच सापडत असते चोराची. तू तर मेन आपल्यातला आहेस, आमच्या सगळ्यांचा लीडर आहेस. आता तू जर हाताला लागला तर काही खरं नाही. भगवान म्हटले मदत कर, मी हाताला लागतच नाही. तो म्हटला देवा, मी जीव द्यायला सुद्धा तयार आहे, तू सांग काय करू. काय निष्ठा होती त्या गोपाळांची, तू सांगशील ते करतो. भगवान म्हटले काही नाही, तुझा हात हिच्या हातात देतो, मार बसला तरी मार खा, फक्त तोंड उघडू नको. तो म्हटलं ठीक आहे. ती गवळण चालली आणि कृष्णाला असं हाताला धरलेलं. भगवान म्हणतात का ग गवळणी, तुला काही लेकर बाळा आहेत का नाही? छोटेसे भगवान तिला म्हणतात तुला लेकर बाळा आहेत का नाही? ती म्हटली माझ्या लेकराचं काय आलं तुला, माझं लेकर सुद्धा तू बिघडवून ठेवलंस. तसं नाही ग, माझा छोटासा हात किती जोरात पकडून फरफटत घेऊन चाललीस, तुझ्या लेकराला असंच घेऊन गेली असतीस का? मग काय करू रे काळ्या? म्हणे माझा दुसरा हात धर, एक हात दुखतोय माझा. ती म्हटली दे तुझा दुसरा हात. दुसरा हात द्यायचा ना तर ह्यानं त्याच्या दिराचाच हात हातात दिला वाकड्याचा, आणि हे गेलं पळून, जाऊन बसला आईच्या कडेवर. तिला लक्षातच नाही आलं, थोडा हात पहिला गुबगुबीत होता, हाताचा थोडा वाळलेला हात, खराब हाताला लागला, सुकलेला हात. पण ती म्हटली दुसरा हात धरल्यामुळे तसं वाटत असेल. गेली. यशोदे बाहेर ये, तुझं कार्ट पकडलंय मी, कृष्ण धरला. म्हणे माझा कृष्ण? हा म्हणे मी माझ्या हातात धरून घेऊन आले. मैया म्हटल्या बाई तोंडावरचा घुंगट काढ, अगोदर पाक कृष्ण तुझ्या हातात आहे का माझ्या कडेवर आहे? म्हणे माझ्या हातात धरून आणलाय, आता मी चाल चलू देणार नाही. ती
यशोदामाई म्हणते घुंगट तर काढ चेहऱ्यावरचा, आणि घुंगट काढला तर हातात वाकड्या आणि कडेवर कृष्ण यशोदामाईच्या. तिचा खूप सारखा झाला. तिला 2-4 धपाटे मारले या वाकड्याच्या पाठीत. म्हणे वाकड्या तू माझ्या हातात कशा आला, जा इथून. कंबरड्यात लात घातली. ते आधीच वाकडं होतं, जास्तच वाकडं झालं. दिलं हकलून त्याला. तिचा खूप अपमान झाला आणि ती गवळण घराकडे आली. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान परमात्मा अनेक लीला करतात. माखन चोरलं, चोरी केली त्यानं. आणि चोरी केल्यानंतर आईनं हातातली बासरी छडी सारखी दाखवली. कृष्णा खरं बोल, आता तू चोरी केलीस ना? छोटेशे कन्हैया आईच्या पोटाला मिठी मारतात. नाही ग, मी चोरी नाही केली, मी माखन नाही खाल्लं. छोटेशे कृष्ण आपल्या आईला म्हणतात, मा सुन मैया मोरी. आई तर किविलवाना चेहरा करून, माझ्या लाला जरा माझ्याशी खरं बोल, तू खरंच चोरी केलीस? तू खरंच माखन खाल्लं का रे बाळा? छोटेशे कन्हैया म्हणतात, मा खरं सांगतो मी तुला. छोट्याशा कन्हैयानं सुद्धा आईच्या गालाला हात लावला. आई मी खरं सांगतो तुला, मी नाही ग माखन खाल्लं आई, खरंच नाही खाल्लं. सुन मैया मोरी, मैं नहीं माखन खायो कन्हैया मोरी, मैं नहीं माखन खायो. सुन मैया मोरी, मैं नहीं माखन खायो. मैया मोरी, मैं नहीं माखन खायो. छोटेशे कृष्ण नाचू लागले, डोलू लागले, गोल गोल फिरू लागले. छोटेशे कन्हैया डोलतात. आई मी नाही माखन खाल्लं, खरं सांगतोय मी तुला. आई म्हणते, कृष्णा तू माखन खाल्लं नाही ना, मग तुझ्या गालाला कसं लागलं? तुझ्या गालाला हे माखन दिसतंय, कसं काय लागलं सांग बरं. पण हे कृष्ण कन्हैया एवढे चतुर आहेत, त्यांच्या लक्षात आलं आता आईनं पकडलंय आपल्याला, आपल्या तोंडाला माखन लागलोय, आता काय करावं. छोटेशे कन्हैया म्हणतात, मा भोर भयो, भोर भयो, भोर भयो. मी जसं करल तसं करा, असं करायचं. भोर भयो गैयन के पाछे, मोहे मधुबन काहे पठायो. मधुबन मोहे पठायो. 4 प्रहर बंसी बट भटका, सांझ परे घर आयो रे मैया मोरे. मैं नहीं माखन खायो, सुन मैया मोरे, मैं नहीं माखन खायो. सुन मैया मोरे, मैं नहीं माखन खायो. सुन मैया मोरे, मैं नहीं माखन खायो. सुन मैया मोरी, मैं नहीं माखन खायो. सुन मैया मोरी, मैं नहीं माखन खायो. आई तरी पण म्हणते, नाही कृष्णा तूच माखन खाल्लेलेस, तू खोटं बोलतोस मला. माखन खाल्लंय तू आणि म्हणतो की नाही नाही मी नाही खाल्लं. मग कृष्णाला राग येतो आणि रागात भरलेला कृष्ण आईला म्हणतो, आई घे तुझी घोंगडी आणि
घे तुझी ही गायीची, मी गायी वळणार नाही, काही करणार नाही, चाललो मी आता. कृष्ण इकडे तिकडे रागाने फिरायला लागले. मैया मोरी यहले अपनी लकुटी कमलिया बहुत ही नाच नचायो रे मैया मोरी बहुत ही नाच नचायो. सूरदास तब हसी जशोदा, सूरदास तब हसी जशोदा ले उर कंठ लगायो रे मैया मोरी मैं नहीं माखन खायो मैया माखन खायो मैया मोरी मैं नहीं माखन खायो मैया मोरी मैं नहीं माखन खायो. कृष्णाला सांगते की कृष्णा तूच माखन खाल्लं. ताई उठून उभ्या राहा. छोटेसे कृष्ण कन्हैया म्हणतात, ताई तुझ्या मनात काहीतरी माझ्याबद्दल भेद निर्माण झाला आणि तू बरोबर मला काहीतरी परख मानतेस, म्हणून तुला असं वाटतं की मी चोरी केली. मला परख मानतेस हा शब्द आईला खूप काळजाला लागला आणि आईनं छोट्याशा कृष्णाला उचलून कडेवर घेतलं. छोट्याशा कन्हैयाला कडेवर उचलून घेतलं आणि माई साऱ्या जगाला सांगते, सुन लाला मोरे तू नहीं माखन खायो, सुन लाला मोरे तू नहीं माखन खायो, कन्हैया मोरे तू नहीं माखन खायो, सुन मैया मोरे मैं नहीं माखन खायो, सुन मैया मोरे मैं नहीं माखन कृष्णाला खायो. मैया मोरे तू नहीं माखन खायो, सुन मैया मोरे मैं नहीं माखन खायो, कन्हैया मोरे मैं नहीं माखन खायो सुन मैया मोरे मैं नहीं माखन खायो मैया गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राधे. खेळत असताना एका वासराचं रूप घेऊन एक राक्षस आला, त्याचं नाव वत्सासूर. त्या वत्सासुरानं काय केलं, वासराचं रूप घेऊन गोपाळामध्ये तो गेला, त्या गाई वासरामध्ये गेला. देवाच्या लक्षात आलं हे वासरू नवीन आहे, हा राक्षस आहे. त्याच्या दोन मागच्या पायाला धरलं, फिरफिर बिरबिर फिरवलं आणि त्याला ठार केलं. वत्सासूर मारला. बगड्याच्या रूपातला बकासूरही ठार केला. ध्यान लावून बसलेला होता. भगवान श्रीकृष्ण किंवा गोपाळ यांना गिळून घ्यायचं हे त्याच्या डोक्यात होतं. पण भगवंताच्या लक्षात असं आलं की बगड्यासारखं ध्यान लावून बसलेला हा जो आहे ना बकासूर, हा राक्षस आहे, हा बगडा राक्षस आहे. चोंच धरली, त्याची फाडली चोंच, दोन भाग केले आणि बकासुराला ठार केलं. बकासूर मारला, वत्सासूर मारला, धेनुकासूर मारला. अघासूर नावाचा राक्षस अजगराचं रूप घेऊन बसलेला होता. गोपाळ गुफा समजून त्याच्या तोंडामध्ये शिरले. त्यांना वाचवण्यासाठी देवानं धाव घेतली. आतमध्ये गेल्यानंतर जबडा त्यानं जेव्हा बंद केला तेव्हा गोपाळांच्या लक्षात आलं आपण कुठेतरी फसलोय. देवानं त्याचं ब्रह्मरंध्र फोडलं
आणि त्या अघ म्हणजे पापालाही मुक्ती दिली आणि त्या अघासुराच्या पोटातून गोपाळांना वाचवलं. सगळ्या गोपाळांनी एक जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्या गोपाळांनी जय जयकार जसा केला तस ब्रह्मदेवाला शंका आणि संशय आला की अरे हे सारे गोपाळ या श्रीकृष्णाचा जय जयकार करतात, कोण आहे हा श्रीकृष्ण? विश्वाचा मालक ब्रह्मदेवाला ओळखायला नाही आला. अज्ञान म्हणावं लागेल. आणि पापाची मुक्तीच होऊ शकत नाही या श्रीकृष्णानं पापाला मुक्त कसं केलं? परीक्षा घेण्यासाठी गाई गोपाळ चोरले आणि सत्य लोकाला नेऊन ठेवले. पण माझ्या भगवंतानं प्रत्येक गायीचं आणि गोपाळाचं रूप धारण केलं, बछड्याचं रूप धारण केलं आणि प्रत्येकाच्या घरी स्वतः श्रीकृष्ण त्या ठिकाणी नांदू लागले. देवानं स्वतः का अवतार धारण केला? तर प्रत्येक गायी गवळणींची इच्छा होती की कृष्ण आमचा लेकरू व्हावं, आमचा पुत्र व्हावा. जे सुख समाधान यशोदेला मिळतं ना ज्या बाळाचं, ते सुख आम्हालाही मिळावं. एक वर्षभर भगवान त्यांच्या घरी नांदत आहेत. ब्रह्मदेवाला वाटलं काय हाल झाले असतील श्रीकृष्णाचे, जाऊन पाहावे. तर सारं पहिल्यासारखंच होतं. तेच गायी, तीच गोपाळ, तीच वासरं, तीच बछडे, सारं काही तेच. कुणी दुःखी नाही, कुणी शोकात नाही, सगळे आनंदात. प्रश्न पडला की अरे आपण चुकलोय की काय? आपण घेऊन गेलेले गोपाळ खरे का यांच्यासोबत विहार करतात ते खरे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचे गोपाळ खरे का आपण चोरलेले खरे पाहण्यासाठी जेव्हा गेले सत्य लोकाला, तर गोपाल कृष्णानं एक नवीन ब्रह्मदेव तिथे तयार करून ठेवले होते आणि खऱ्या ब्रह्मदेवाला सेवेकऱ्यांनी शिपायांनी हकलून दिलं. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं आपण चुकलोय. श्रीकृष्ण म्हणजे साक्षात श्री विष्णूचा अवतार आहे. आपण आपल्या पित्याला ओळखलं नाही. माझ्या ताई दादांनो, जो पुत्र आपल्या बापाला ओळख देत नसेल तर त्या पुत्राचे समाजात खूप हाल होतील. म्हणून कधी पण बापाला आणि त्याच्या उपकाराला, ज्यानं आपल्याला घडवलं, ज्यानं जीवनदान दिलं, ज्याला संस्कार दिले, ज्यानं आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्याला कधीच गद्दार व्हायचं नाही, त्याला पाठ दाखवायची नाही, त्या बापाचा अपमान करायचा नाही. पोरं करती झाली, तरणी झाली, कमावती झाली की त्यांना असं वाटतं की आपल्या बापाला कुठे काय कळते. बाप म्हातारा झाला म्हणून काय झालं? तुम्हाला जोपर्यंत समज नव्हती त्यावेळेस त्या बापानं बोटाला धरून तुम्हाला चालायला शिकवलंय. याच्यातून हे शिकण्यासारखं आहे. ब्रह्मदेवाचा जन्म श्री विष्णूच्या नाभी कमलातून आहे. म्हणून इथे ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की हे श्रीकृष्ण म्हणजे आपल्या श्री विष्णूचा अवतार आहे. आपण वडिलांचीच परीक्षा घ्यायला गेलो, बापाची परीक्षा कधी घ्यायला जाऊ नये. कुठल्या लेकरानं पश्चाताप झाला, ब्रह्माजी शरण आले, माफी मागतायत, चुकलं खूप माझं, मला माफ करा. आणि म्हणतात या वृंदावनातला एक वृक्ष जरी झालो असतो ना मी, तर केव्हाच माझा उद्धार झाला असता. ब्रह्मदेवाला आत्मज्ञानाचा तिथे थोडासा स्वस्वरूपाचा, कृष्ण स्वरूपाचा बोध दिला. ब्रह्मदेव स्थिर झाले. तदनंतर धेनुकासुर नावाचा राक्षस मारला आणि कालिया मर्दन केलं. यमुनेच्या एका डोहामध्ये कालिया नावाचा सर्प बसलेला होता. त्या सर्पाला तिथून हकलून दिलं. त्याच्या विषानं खराब झालेलं गवत जाळून टाकलं. वेळ कमी असल्यामुळे आपण थोडंसं घाईनं पुढे चालतोय. पुढचा प्रसंग असा आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मानं वेणू वादन लीला केली. भगवंताची बासरी अतिशय मधुर आहे माझे ताई दादांनो. भगवंताच्या बासरीनं गायीच्या स्तनातून सहज दुधाच्या धारा वाहतात, नवल नाही. भगवंताच्या बासरीचं कौतुक की साऱ्या जगाला भुरळ घालणारी भगवंताची बासरी आहे. किती मधुर आहे. आहारे सावैया कशी वादवली वादवली मोरली. जय हो. आहारे सावैया कशी वादवली वादवली अकल्पित पडला कानी. वा वैष्णवी ताई वा. विभय झाले अंत